नमस्कार, मी गजानन नारायण निंबोले, राहणार बळेगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथील रहिवासी असून माझ्या शेतात NCS निजूड 858 ही पराठी पेरलेली आहे। मी ही पराठी 3x1 फुटावर पेरलेली आहे। त्यामुळे ताळाची संख्या ही एकरी 13,000 एवढी झालेली आहे। त्यामुळे बोंडांची संख्या ही सुद्धा एकरी वाढलेली आहे। NCS 858 हे पराठीची व्हेरायटी लवकर येणारी आहे, त्यामुळेच बोंडअळीच्या येण्याच्या आधी आमच्या शेतातला कापूस निघून जातो। याच्यावर अटॅक सुद्धा कमी येते। याच्यामध्ये अटॅक कमी आल्यामुळे मला माझी फवारणी कमी झालेली आहे। मी याच्यात चमत्कार हे 3 फवारे मारलेले आहेत। हे पेरणीनंतर 45 दिवसांना पहिला फवारणी केली आणि दुसरी फवारणी 65 दिवसांनी केली आणि तिसरी फवारणी ही 85 दिवसांनी। या पराठीची बोंडी मोठी आहे आणि बोंड लवकर निघते, त्यामुळे मला वेचण्याकरता सोपी जाते। याच्यात आता मला 15 क्विंटलच्या जवळपास कापूस होणार अशी माझी आशा आहे। माझे शेत हे हलकं असल्यावर तरीही माझी पराठी ही चांगलेली आहे, तरी मला ह्याच्यात कमीत कमी 15 क्विंटलच्या वर कापूस व्हा अशी माझी आशा आहे। आता याच्यामध्ये मी हा सापळा लावलेला आहे। या सापळ्यामध्ये मला एकही किटकूल दिसलेला नाही आहे। त्या कारणानं मला असं वाटते की आता या पराठीवर काही म्हणजे प्रादुर्भाव झालेला नाही। आता मी ही NCS 858 पराठी पेरलेली आहे, मला ही चांगली वाटली। आता मला चांगली वाटल्याने मी आता लोकांना बी सांगू शकतो की चांगली आहे म्हणून। तरी मला असं वाटते शेतकऱ्यांनी ही पराठी लावावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं।